आजकाल एक प्रॉब्लेम जी खूप वाढत चाललेली आहे ती म्हणजे फॅटी लिव्हर. एम्सच्या रिपोर्टनुसार 40% जास्त व्यक्तींना भारतीयांमध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण आढळते. कोणतेही 3 लोक जर तुम्ही घेतले तर त्यातल्या एका व्यक्तीला सोनोग्राफी केल्यानंतर फॅटी लिव्हर आढळते. फॅटी लिव्हर हे 25 ते 45 या वयोगटामध्ये जास्त दिसून येत आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये सुद्धा फॅटी लिव्हर होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. फॅटी लिव्हर आहे काय, कसे ओळखावे, त्याची लक्षणे काय आहेत आणि फॅटी लिव्हर डायग्नोज झाल्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस काय करावेत, काय उपाय करावेत, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी हे समजून घ्या की फॅटी लिव्हर जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर ते ट्रीटेबल सुद्धा असते. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणाला फॅटी लिव्हर असेल तर घाबरून जायची गरज नाही, कारण आपण त्याचे उपायही पाहणार आहोत. फक्त एवढं लक्ष ठेवायला पाहिजे की फॅटी लिव्हर हे एक अलाराम आहे. आपण जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर पुढे चालून आपल्याला भयंकर त्रासांना सामोरे जावे लागेल. चला तर मग उशीर न करता पाहूया हा इम्पॉर्टंट व्हिडिओ. फॅटी लिव्हर म्हणजे काय? तर लिव्हरमध्ये फॅट जमा होणे. थोडंफार फॅट लिव्हरमध्ये जमा झाल्यास आपल्याला काही त्रास होत नाही, पण जेव्हा हे फॅट 5%पेक्षा जास्त सेल्सला व्यापून घेते तेव्हा आपण याला फॅटी लिव्हर म्हणतो. यामध्ये 2 प्रकार मोडतात. पहिला प्रकार ज्यामध्ये दारू पिल्यामुळे फॅटी लिव्हर डिसीज आढळतो आणि दुसरा प्रकार ज्यामध्ये दारू पित नाही पण आपले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, लाईफस्टाईल चेंजेस यामुळे आपल्याला फॅटी लिव्हर होतो. जेव्हा हे फॅटी लिव्हरचं प्रमाण कमी असते तेव्हा आपल्याला कोणतेही लक्षणे दिसत नाहीत. एखाद्या वेळेस रुटीन स्कॅन केलं तर त्यामध्ये आपल्याला ते फॅटी लिव्हर आढळते. पण जर हे लवकर लक्षात आलं नाही तर लिव्हरचे सेल्स हे डॅमेज होतात, लिव्हरमध्ये इन्फ्लामेशन वाढते आणि पुढे चालून आपल्याला लिव्हर सिरोसिस जे रिव्हर्सिबल नाही असे सुद्धा आजार होतात. आपलं लिव्हर चांगलं असेल तर आपलं पचन व्यवस्थित असतं, आपलं स्किन ग्लो टिकून राहतो, इम्युनिटी वाढलेली असते, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्सचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होतं, न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होतं, शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते. पण जेव्हा फॅटी लिव्हर असते तेव्हा आपल्याला काय काय लक्षणे दिसतात? सुरुवातीला ही लक्षणे असिम्प्टमॅटिक असतात, म्हणजेच आपल्याला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. फक्त कधी कधी आपल्याला उठताना बसताना उजवीकडे पोट दुखू शकते, नेहमीच थकल्यासारखं होते, भूक लागत नाही, पचन व्यवस्थित होत नाही, रक्त कमी होते, सूज येऊ शकते. तुम्हाला जर असे त्रास जाणवत असतील तर याकडे लगेच लक्ष द्या. फॅटी लिव्हर होण्यामागचे महत्त्वाचे कारणे कोणकोणती आहेत? तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे अध्यशन. अध्यशन म्हणजे वारंवार भूक लागलेली नसताना खात राहणे. पोटभर जेवण झालेलं आहे पण बाहेर गेल्यानंतर काहीतरी दुकानामध्ये छान दिसत आहे म्हणून ते खाणे, लगेच कुठेतरी आपण पाहुण्यांकडे गेलो असेल तर चहा बिस्किट खाणे, असं वारंवार जेव्हा आपण खातो 4-5 तासामध्ये आपण जेव्हा 4 ते 5 वेळा खातो त्याला अध्यशन असं म्हणतात. त्याचबरोबर विरुद्धाशन करणे म्हणजे विरुद्ध गुणाचे पदार्थ हे एकत्र खाणे, जसं की फ्रूट सॅलड, मिल्क कस्टर्ड किंवा दूध आणि मीठ एकत्र खाणे, दूध पोळी एकत्र खाणे किंवा खिचडी दूध एकत्र खाणे, हे सगळे विरुद्ध आहार या प्रकारात मोडतात. अजीर्ण झालेलं आहे पण आपला टाईम झालेला आहे म्हणून खाणे, यामुळे सुद्धा आपल्या शरीरात फॅट्सचं प्रमाण वाढतं. म्हणजेच काय तर आपल्या शरीरात अपाचित अन्न तयार होतो, ज्यामुळे आम तयार होतो. हे आम हे चिकट आणि पिच्छील स्वरूपाचं असतं. हे तयार झालेलं आम विष स्वरूपाचं सांगितलेलं आहे, चिकट आहे, भसरट आहे, पिच्छील आहे. त्यामुळे ते सगळीकडे फिरत असतं आणि प्रत्येक स्त्रोतसांमध्ये जाऊन तिथलं चॅनेल ब्लॉक करत असतं. त्याच प्रकारे ते लिव्हरमध्ये जातं आणि लिव्हरमध्ये त्याचे चॅनेल ब्लॉक होतं, तिथं फॅट्सचं जमा होतं आणि त्यामुळे आपल्याला फॅटी लिव्हर होतो. हे त्याच प्रकारे बाहेरचे अनहेल्दी फूड खाणे, मैद्याचं प्रमाण जास्त असणे, दिवा स्वॉप करणे म्हणजे दिवसा झोपणे, रात्रीचं जागरण करणे, कंटिन्यू फ्रीजमधील किंवा कोल्ड्रिंक्स, थंड वस्तू वारंवार घेत राहणे, यामुळे सुद्धा अग्निमंद होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला फॅटी लिव्हर होऊ शकते. यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस काय करायचे आहेत? तर जे पण आपण कारणे सांगितलेले आहेत ते कारणे अवॉइड करायचे आहेत. चांगली भूक लागलेली असताना जेवण करायचं आहे, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, योग्य तो व्यायाम करायचा आहे, त्यामध्ये तुम्ही मेडिटेशन, योगा, एक्सरसाइज, स्ट्रेंथ ट्रेनिंग हे काहीही करू शकता. यामध्ये लिव्हरसोबतच तुमचं फॅट, थायरॉईड किंवा BP या सगळ्यांमध्येच फायदा भेटणार आहे. रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या आधी करायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेवायला जेवढं उशीर कराल तेवढ्या जास्त प्रमाणात तुमचं कोलेस्ट्रॉल, तुमच्या बॉडीमधला फॅट वाढणार आहे, तुमची ओबेसिटी वाढणार आहे. ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांचं बेली फॅट जास्त आहे, त्यांना जास्त चान्सेस आहेत की त्यांना फॅटी लिव्हर होऊ शकते. आता तुम्ही विचार करा की हे पोट कधी निघते? तर जेव्हा आपण तेलकट, गोड किंवा खारट बाहेरचे पदार्थ हे खूप जास्त प्रमाणात खातो तेव्हा आपल्याला ओबेसिटी किंवा फॅट हे जास्त आढळते. या फॅटी लिव्हर झाल्यानंतर चिकित्सा काय काय करावी? तर सगळ्यात पहिली चिकित्सा आहे ती म्हणजे एक्सरसाइज करणे.
एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, लिव्हरमधलं फॅट हे वितळण्यास मदत होते आणि फॅटी लिव्हरसुद्धा कमी होते. त्याचबरोबर इतर अनेक फायदे आपल्याला एक्सरसाइज केल्यामुळे भेटतात. दुसरा उपाय आहे पुनर्नवा टी किंवा भुईआवळा टी. त्यामध्ये पुनर्नवा हे शरीर नवीन तयार करणारे आहे, टिश्यू रिजनरेशन करणारे आहे, टॉक्झिन बाहेर काढणारे आहे आणि मेटाबॉलिझम बूस्ट करणारे आहे. यामध्ये तुम्ही 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा पुनर्नवा चूर्ण, त्यामध्ये तुम्ही धने, सोप, जिरं जे पण तुम्हाला आवडते ते टाकायचं आहे. हे पाणी उकळायचं आहे. 1 कपचं अर्धा कप शिल्लक राहीपर्यंत ते ठेवायचं आहे आणि नंतर गाळून हे उपाशी पोटी सकाळी घ्यायचं आहे. असं 10 ते 15 दिवस केल्यानंतर काही दिवसांचा गॅप ठेवायचा आहे आणि नंतर परत हा उपाय चालू करायचा आहे. भुईआवळा हे सुद्धा उत्तम हिपॅटोप्रोटेक्टिव्ह करणारी ॲक्शन आहे. पण हे सगळे चूर्ण घेण्याआधी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा लागेल. कारण तुमच्या प्रकृतीनुसार कोणतं द्रव्य तुमच्यासाठी लाभदायी आहे हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील. कारण कोणाची पित्त प्रकृती असते तर कोणाची वात कफ प्रकृती असते. पित्त प्रकृतीवाल्यांना हिपॅटोप्रोटेक्टिव्ह ड्रग्स द्यावे लागतील, नाहीतर त्यांच्या शरीरातली उष्णताही वाढू शकते. त्याचबरोबर ज्यांची वात आणि कफ प्रकृती आहे त्यांना हिपॅटोस्टिम्युलंट ड्रग्स द्यावे लागतील, ज्यामुळे त्यांचं फॅटी लिव्हरचं प्रमाण हे कमी होईल. बरोबर पुनर्नवासव, कुटजारिष्ट, पटोल कटोरहिन्यादी कषाय, रोहितकारिष्ट यासारखे वेगवेगळे आसवरिष्ट हे यकृतासाठी खूप उत्तम काम करतात. लक्षात ठेवा, फॅटी लिव्हर हे रिव्हर्सिबल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की फॅटी लिव्हर म्हणजे काय, फॅटी लिव्हर होण्याचा रिस्क कोणाला आहे, फॅटी लिव्हरचे सिम्पटम्स काय, आपण लाईफस्टाईल चेंजेस काय करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण ट्रीटमेंट काय करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.